नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। सूक्ष्म नियोजन आणि RBIशी समन्वयातून सहकारी बँकांनी प्रगती करावी। अर्थतज्ञ अजय ब्रह्मेचा। जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन पदग्रहण समारंभ संपन्न। बँकिंग क्षेत्रात झपाट्याने अनेक बदल होत असताना देशातील बहुसंख्य बँकिंग ग्राहक आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत। मोठ्या खाजगी आणि शासकीय बँका यांच्याशी स्पर्धा करताना आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी समन्वय साधताना अनेक आव्हाने सहकारी बँकेसमोर उभी आहेत। यातून प्रगती साधण्यासाठी सहकारी बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांना वर्षभराचे सूक्ष्म नियोजन करून तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेशी सुसंवाद साधून प्रगती करावी, असे आवाहन अर्थतज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष अजय ब्रह्मेचा यांनी व्यक्त केले। अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन नूतन कार्यकारिणी पदग्रहण समारंभाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी नूतन अध्यक्ष सत्यन मुंदडा, मावळते अध्यक्ष गिरीश घैसास, नूतन उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक कोठारी, कैलास ठोळे, प्राध्यापक मेधा काळे, अशोक शेळके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। आज नूतन अध्यक्ष श्री सत्यनजी मुंदडा साहेब आणि उपाध्यक्ष शिवाजी व्यवहारे साहेब हे आज या असोसिएशनचा धुरा आपल्या खांद्यावर घेत आहेत। आणि त्याचसोबत ज्यांनी मागील जवळपास 5 वर्ष सक्षमपणे, खरं म्हणजे माझ्या नजरेतून एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि कायम संपर्कात राहणारं, खरं म्हणजे तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं का सहकारात बँकेचे आव्हाने आणि त्यावर घ्यायची काळजी, एवढा चांगला वक्ता, एवढा चांगला माहिती असलेले व्यक्तिमत्व घैसास सर या ठिकाणी असल्यानंतर खरं माझ्यासारख्या माणसांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हा मी मोठा विषय। अभ्यासू व्यक्तिमत्व, सुदैवाने खरं सांगायचं म्हणजे या ज्या सभागृहाचं नाव दिलं आहे स्वर्गीय मुकुंदराजी आपले घैसास सर, त्यांच्या स्मृतीस खरं मी नमन करतो। आणि मला 5 वर्ष त्यांच्यासोबत फेडरेशनला काम करण्याची संधी भेटली। खरंच एक अभ्यासू व्यक्तिमत्व होतं आणि फायटिंग डॅशिंग व्यक्तिमत्व होतं। कोणत्याही गोष्टीला, मग रिझर्व्ह बँक असो, सहकार खातं असो, कुठेही जाऊन भिडायचं, संस्था सहकारासाठी काम करायचं, सहकारी बँकांना कशा पद्धती काय त्यांच्यासाठी करू शकतो अशा भूमिकेने कायम ते राहिले। आणि त्यांचेच भरपूरसे गुण खरं म्हणजे सरांनी त्यांच्यात घेतले आणि त्यांनी सक्षमपणे मागील 5 वर्ष हे असोसिएशन फार चांगल्या पद्धतीने चालवलं। आता जबाबदारी नवीन नवयुवकावर द्यावी म्हणून त्यांनी थांबून एक नवीन व्यक्तिमत्व पुढे करून त्याच्या मार्फत असोसिएशनला आणखीन काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी होऊ शकतात, त्याचंच प्रत्यय म्हणजे आज झालेला हा पदग्रहण समारंभ। या कार्यक्रमात त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माजी अध्यक्षांना बोलून त्यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी केला। कैलासजी ठोळे साहेबांसारखे हुशार आणि एकदम तज्ञ, सहकारात कायम त्यांच्या भूमिका व्यवस्थितपणे मांडणारे, आमच्या फेडरेशनवर मागील तुमच्या सर्वांच्या सहकार्याने जवळपास मागच्या 7 वर्षापासून काम करणारे माझे मार्गदर्शक शेळके साहेब, महाराष्ट्र असोसिएशनवर मागील 5 वर्षात काम करणाऱ्या काळेताई, खरं या सर्वांचं नगर जिल्ह्यातल्या अर्बन सहकारी बँकेच्या चळवळीत फार मोठा हातभार आहे। आणि खरं माझा संबंध नगर अर्बन कोऑपरेटिव्ह नगर सहकारी नागरी सहकारी बँक असोसिएशन सोबत अशोकजी पितळेंमुळे पहिल्यांदा आला। जेव्हा मी फेडरेशनचं इलेक्शन लढवलं होतं आणि मी असोसिएशन गटातून माझं नाशिक जिल्हा विभागातून नाव होतं, त्यावेळी अशोकजी पितळे सरांचं ह्या नगर जिल्ह्यातून त्यांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आलेलं होतं। आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या ह्याच्यामुळे त्यावेळी झालेल्या बँकेच्या फेडरेशनच्या इलेक्शनमध्ये 21 पैकी 17 जागा मी त्या ठिकाणी घेतल्या। त्यामुळे नगर म्हणजे मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी गेलो आणि त्यावेळी त्यांनी दिलेलं सहकार्य, नगरनी कायम सहकार्य दिलं। ह्यावेळी सुद्धा झालेल्या इलेक्शनमध्ये खरं तुमच्या सर्वांनी फक्त एक शब्द घैसास सरांना टाकला आणि त्यांनी तो असोसिएशनचा ठराव शेळके सरांना दिला आणि त्या ठरावामुळे त्या 3 जागा बिनविरोध आम्ही त्या ठिकाणी काढू शकलो।
आणि 3 चांगले व्यक्तिमत्व जे अभ्यासू आहेत, ज्यांनी जवळपास 30-40 वर्ष या क्षेत्राला दिलेले आहेत, असे लोक त्या ठिकाणी फेडरेशनला एक चांगला ग्रुप, चांगले लोक जर त्या ठिकाणी आले तर काम करण्यासाठी एक चांगली संधी त्या ठिकाणी मिळते आणि आपले प्रश्न रिझर्व्ह बँक असो, सहकार खातं असो, त्या ठिकाणी सक्षमपणे आपण मांडू शकतो, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे त्या ठिकाणी मांडू शकतो. सुदैवाने आजपर्यंत ग्रामीण भागातून फेडरेशनचा अध्यक्ष कधीच झाला नव्हता. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यामुळे खरं म्हणजे मागील 2 वर्ष मी फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतोय. ग्रामीण भागातली एक लहान बँक असलेली ज्याच्या फक्त 3च शाखा आहे, अशा बँकेचा अध्यक्ष आज फेडरेशनचा अध्यक्ष झाला. आज नॅशनल फेडरेशनवरती तो डायरेक्टर म्हणून गेला आणि सगळ्या महत्त्वाच्या कमिटीमध्ये त्याला स्थान भेटले. हे फक्त तुमचं सर्वांचं सहकार्य, त्याबद्दल मी तुम्हाला फार फार आभार करतो आणि भविष्यात सुद्धा तुम्ही असंच. आज असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. या प्रसंगी सर्वप्रथम मी आभार मानतो आमचे कोपरगाव पीपल्स बँकेचे की ज्यांनी मला असोसिएशनच्या संचालक पदासाठी नॉमिनेट केले बँकेतून. त्यानंतर मी आभार मानतो असोसिएशनचे सर्व संचालक यांनी मला एकमताने चेअरमनपदी निवड केली. असोसिएशनचं अध्यक्षपद हे अतिशय जबाबदारीचे, मानाचे पद आहे, याची जाणीव मला आहे आणि या पदाची मान मर्यादा जपण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करीन. अतिशय सक्षमपणे व तळमळीने काम करून अध्यक्षपदाचं काम करीन अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. या आधीच्या अध्यक्षांनी खूप चांगलं असं योगदान या असोसिएशनला दिलेलं आहे, याची जाणीव पूर्ण मला आहे. आपण असोसिएशन मार्फत त्यांचा सत्कार पण केला आहे. आणि विशेष म्हणजे गिरीश्री गायसा सर अतिशय हुशार, अभ्यासू CA असल्यामुळं पूर्ण कायद्याची जाण, सर्व परिपत्र, शासनाच्या परिपत्रकाचा अभ्यास करून पूर्ण जिल्ह्यातल्या बँकांना त्यांनी अतिशय योग्यरित्या त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच राज्य फेडरेशनचे अध्यक्ष श्री अजयजी ब्रह्मेचा हे माझ्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमात आले, त्यांचा मी विशेष आभार मानतो. अतिशय हुशार, अभ्यासू आणि पूर्ण सहकार क्षेत्रातल्या, बँकिंग क्षेत्रातला अतिशय दांडगा अभ्यास त्यांचा आहे. त्यांचा मित्रपरिवार पण मोठा आहे, जनसंपर्क चांगला आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मी पदभार स्वीकारतोय, याचा मला विशेष आनंद होत आहे. मित्रांनो, नागरी सहकारी बँका सध्या अतिशय बिकट परिस्थितीतून चालल्या आहेत. एका बाजूला RBIची कडक अशी धोरणे, शासनाचे निर्बंध, खूप वेळा सहकार खातं RBI मध्ये ताळमेळ नसतो, बऱ्याचशा योजना अव्यवहार्य असतात, जसं BR ॲक्ट झाला किंवा हाय व्हॅल्यू लेंडिंग बद्दल निर्बंध असतील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट असतील, 8 वर्षाच्या काळाचे निर्बंध असतील संचालकावर, असे बरेचसे निर्णय, धोरण शासनाचे. दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट बँका, सरकारी बँकाची कॉम्पिटिशन. प्रायव्हेट बँका तर आता खूप ॲग्रेसिव्ह होत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात तर सगळ्या अर्बन बँकाच होत्या, प्रायव्हेट बँकाचा अजिबात शिरकाव नव्हता. आता पूर्ण प्रायव्हेट बँका घरोघरी शिरल्या. त्याच्यामुळे एक वेगळं चॅलेंज, एक दोन्ही बाजूने असं एक चॅलेंज अर्बन बँकासमोर तयार झालेलं आहे. आणि तरीसुद्धा सर्व संचालकांनी अतिशय सक्षमपणे काम करून आपली बँकाची प्रगती सर्व संचालक करीत आहे. आज आपले संचालक आपलं घर व्यवसायाकडे दुर्लक्ष करून बँकेसाठी योगदान देत आहे. बरेच संचालक असे आहेत की बँकेची कामं स्वखर्चाने करतात, फक्त बँकेच्या नावावर टाकत नाही. बरेच बँकेचे संचालक असे आहेत की ते मीटिंग भरता सुद्धा घेत नाही. तरी सुद्धा सरकारची संचालकांकडे बघण्याची जो दृष्टिकोन आहे तो एकदम नकारार्थक आहे. म्हणजे संचालक गुन्हेगार आहे, ह्या अशा पद्धतीने सरकारचा दृष्टिकोन आपल्याकडे बघण्याचा झालेला आहे. बरेच संचालकांना विनाकारण सरकारी जाचाला समोर जावं लागत आहे. बरेच प्रतिष्ठित काही सिनियर मंडळी यांना पोलिसांच्या चक्र मारावं लागत आहे. ही परिस्थिती कुठंतरी थांबायला पाहिजे. त्यासाठी फेडरेशन असो किंवा असोसिएशन असो यांनी निश्चितच जबाबदारी घ्यायला पाहिजे किंवा
यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.